नमस्कार सर्वांना, कसे आहात? सुरेखाज किचन मॅजिक आहे माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर आज एकदम मस्त असे छान जाळीदार धिरडे बनवणार आहे मी, गव्हाच्या आणि तांदळाच्या पिठाचे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. बघू शकता धिरडे किती छान झालेले आहेत, एकदम जाळीदार. तर त्याच्यासाठी या छोट्या वाटीने एक सपाट वाटी रवा घेतलेला आहे मी, आणि त्याच वाटीने सपाट वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, आणि पाव वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये 2 चमचे दही ॲड करते मी. तुम्ही ताक टाकलं तरी चालेल. आणि पाणी टाकून पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे. आता हे अशा प्रकारे एवढं मी असं पातळ भिजवले पीठ. आता हे झाकण ठेवूया आपण 10 मिनिटं भिजायला. तोपर्यंत कांदा वगैरे कट करून घेऊ आपण. तर 10 मिनिटानंतर पीठ भिजलंय चांगलं. त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं. आणि आता आपण कांदा वगैरे कट केला होता, हिरवी मिरची, कोथिंबीर, कांदा हे सगळं टाकून घ्यायचं. मिरची आपल्या आवडीप्रमाणे टाकायची. आणि आता याच्यामध्ये थोडीशी हळद टाकते मी. याच्याने छान कलर येतो पिठाला आणि धिरडे पण आपले एकदम सुंदर दिसतात. बघू शकता कलर छान आलेला आहे पिठाला. तर एवढं पातळ असं बनवलंय मी. चांगलं पातळ बनवायचं, त्यामुळे छान जाळी सुटते आपल्या धिरड्याला. पॅनला तेल लावून घेते. आणि सावकाश आपल्याला असं धिरडं बनवून घ्यायचं आहे. पीठ पातळ केलं की छान जाळी सुटते. तांदळाचं, गव्हाचं आणि रवा घेतलेला आहे मी. तर मिक्स असल्यामुळे खायला पण पौष्टिक, आणि मुलांना तर खूप आवडतात अशा प्रकारचे धिरडे. तर तेल लावून घेतलं मी व्यवस्थित, आणि खालच्या बाजूनी चांगलं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचं. आणि जाळी किती छान सुटले धिरड्याला पाहू शकता. तांदळाचं पीठ घातल्यामुळे धिरडे आपले पलटताना मोडत नाहीत, आणि छान एकदम मस्त होतात. चवीला पण अप्रतिम लागतात. दोन्ही बाजूनी बघू शकता छान अशी खरपूस भाजून घ्यायचे, आणि सुंदर जाळी सुटलेली आहे धिरड्याला आपल्या. तर आणखी एक मी बनवून दाखवते. तुम्ही याच्यापैकी कोणत्याही पिठाचं कॉम्बिनेशन करून धिरडे बनवू शकता. तांदळाचं पीठ नसेल तुमच्याकडे तर गव्हाचं आणि रवा घेतला तरी चालेल, त्याचे पण छान बनतात धिरडे. तर याला पण वरच्या साईडने मी तेल लावून घेते थोडंसं. बघू शकता अगदी सहज निघतात आणि पलटतात लगेच. याला पण किती सुंदर जाळी सुटलेली आहे. तर अशी जाळीदार धिरडे आता गरमागरम खाण्यासाठी तयार झालेले आहेत. तुमच्या आवडीच्या चटणी बरोबर, सॉस बरोबर, किंवा खोबऱ्याच्या चटणी बरोबर, दह्याबरोबर, कशाबरोबरही खाऊ शकता. किंवा गरमागरम असेच पण छान लागतात. मुलांना तर खूप आवडतात. छानच झालेत बघू शकता. तर तुम्ही कधी बनवले नसतील अशा प्रकारे धिरडे तर एकदा नक्की ट्राय करा, आणि कमेंट करून सांगा कसे वाटले. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त रहा, आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.